सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 युनिट क्रमांक 9 एन्व्हायरमेंट पॉईंट्स टू रिमेंबर. अतिशय महत्त्वाचा पॉईंट्स आपण थोडं लक्षात ठेवूया. एअर पोल्यूशन कशामुळे होत असतो. आपण जे वायू घेतो, जे एअर आपण घेतो, एअर पोल्यूशन होण्याचं प्रमुख कारण म्हणजे कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन तिथं कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढेल आणि सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन याचे प्रमाण वाढल्यामुळं एअर पोल्यूशन होतात. आता सॉईल पोल्यूशन जे चांगलं फर्टिलायझर सॉईल आहे, त्या फर्टिलायझर सॉईलमध्ये आपण रासायनिक खत वापरल्यामुळं त्या सॉईलमधलं जो क्वालिटी आहे तो कमी होऊन रासायनिक प्रमाण वाढत जातील. म्हणजे टॉक्सिक केमिकलचं प्रमाण मातीत जास्त झालं तर सॉईल पोल्यूशन होतो. तसेच राजस्थान येथे इंदिरा गांधी जे कॅनल आहे त्या कॅनलचं पाणी सतत दरवेळी म्हणजे कॅनलच्या आजूबाजूला सॉईल पोल्यूशन झालेलं आहे. त्याचं कारण पाणी जास्त त्या मातीत मिसळल्यामुळं जास्त ऊन पडल्यानंतर फक्त शुद्ध पाणी इव्हॅपोरेशन होऊन मग फक्त त्या मातीमध्ये पाण्यातील असलेले सॉल्टचे प्रमाण वाढल्यामुळं तिथला तो भाग सॉईल पोल्यूशन झालेले आहे. तारापूर येथे सर्वात जास्त सॉईल पोल्यूशन झालेली जागा आहे. तारापूर म्हणून एक गाव आहे आपल्या महाराष्ट्रात. तिथं हायेस्ट सॉईल पोल्यूशन प्लेस म्हणून त्याचं नाव आहे. ओडिसा राज्य हे हायेस्ट सॉईल पोल्युटेड स्टेट म्हणून आता नाव रूपात आलेलं आहे. परंतु हे नेगेटिव्ह अचिव्हमेंट आहे ओडिसा राज्यांची. आता वॉटर पोल्यूशन शुद्ध वॉटरमध्ये केमिकल्स मिक्स झालं तर तो वॉटर पोल्यूशन होईल. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे जपान येथे मिनामाटा अशी एक दूषित पाण्यामुळं तिथल्या लोकांना आजारी पडले होते. तिथले लोक जपानमधलं. इलेक्ट्रॉनिक वेस्ट कशाला म्हणतात. जे इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्यानंतर आपण रस्त्यात फेकून देतो आणि सगळं असं फेकून दिलेलं वस्तू एकत्रित आणल्यानंतर मग आमच्या लक्षात येतील की हे इलेक्ट्रॉनिक वस्तू किती घातक आहे. वायर म्हणा, बॅटरी म्हणा, मोबाईल, TV, टेप, रेडिओ, रेकॉर्ड हे सगळं त्याच्या रिलेटेड असलेले भाग्स. हजारडस वेस्ट म्हणजे त्रास होणं. ज्या वेस्टमुळे जीवहानी आणि वित्तहानी आणि अनेक जर प्रॉब्लेम निर्माण होत असेल तर अशा वेस्टला आपण हजारडस वेस्ट असे म्हणतो. हजारडस वेस्ट. मग हजारडस वेस्ट कंट्रोल करण्यासाठी भारत सरकारने एक कानून केलेले आहे आणि तो रूल्स 1989 रोजी जाहीर केलेले आहेत. ह्याला हजारडस वेस्ट रूल्स म्हणतात. आणि परवाच 2016 रोजी ह्याच रूल्समध्ये एक नवीन रूल्स ॲड करून नवीन कायदा जाहीर केलेले आहेत. नॉईज पोल्यूशन कारखान्यामुळं, ट्रान्सपोर्टमुळं, शहरात ट्रान्सपोर्टमुळं आणि सतत लाऊडस्पीकरमुळं अनेक कार्यक्रमामुळं काय होतं, साऊंड पोल्यूशन निर्माण होतात. आता साऊंड हे मोजण्यासाठी आपण डेसिबल ही एकक वापर करतो. डेसिबल. त्याच्यानंतर CPCB सेंट्रल पोल्यूशन. हे लक्षात ठेवा. सगळं आलेले प्रश्न आहेत आणि विचारतात. सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड आपल्या देशात जे काही पोल्यूशन्स आहे, एअर पोल्यूशन म्हणा, वॉटर पोल्यूशन, सॉईल पोल्यूशन्स, हे सर्व पोल्यूशनवरती कंट्रोल करण्यासाठी एक बोर्ड आहे दिल्ली येथे. ओके. 1974 रोजी या बोर्डची स्थापना झालेली आहे. या बोर्डमध्ये एकूण 7 रिजनल ऑफिस आहे आणि 5 लॅबोरेटरी सध्या भारतात कार्यरत आहे. बायोमेडिकल वेस्ट
जे मेडिकलपासून वेस्ट झालेले मटेरियल आहे, इंजेक्शन म्हणा, सलाईन म्हणा, वायर, मेडिसिन, औषध, हे हॉस्पिटलमधलं आणून बाहेर आपण फेकतो आणि जेव्हा हे सगळं आपण गोळा केल्यानंतर लक्षात येतील की हे किती हानिकारक आहे ॲनिमल्सना, लोकांना, आणि तिथलं सॉईल पोल्युशन, हवा प्रदूषण सगळं निर्माण होतं. त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्स, नैसर्गिक संसाधने, निसर्गात निर्माण झालेली संसाधनेला आपण नॅचरल रिसोर्स असे म्हणतो. दीज रिसोर्स आर अवेलेबल इन द नेचर इज प्रोड्युसिंग ऑल दीज थिंग्स. आणि ह्या रिसोर्समुळं आपल्याला अनेक फायदा होत असतो. आता बघा, वॉटर हे नॅचरल रिसोर्स आहे, सॉईल हे नॅचरल रिसोर्स आहे, फॉरेस्ट हे नॅचरल रिसोर्स आहे, ओके, ॲनिमल्स नॅचरल रिसोर्स आहे, हे वॉटर, एअर, सॉईल, नेचर अँड मिनरल आहे, ऑइल आहे, सगळं नॅचरल रिसोर्स. आता मॅनमेड रिसोर्स, मनुष्य स्वतःसाठी निर्माण केलेले संसाधनेला मॅनमेड रिसोर्स असे म्हणतात. आता लॅपटॉप मॅनमेड आहे, कॉम्प्युटर मॅनमेड आहे, ड्रेस मॅनमेड आहे, हाऊस मॅनमेड आहे, यूट्यूब मॅनमेड आहे, मोबाईल हे मॅनमेड आहे, चष्मा हे मनुष्य निर्मित केलेले हे घटक आहे. मग त्याचा आपण वापर करून घेतो. अनेक थिंग्स आहे, पॉलिटिकल आहे, सोशल आहे, इकॉनॉमिक्स आहे, अनेक घटक याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर एनर्जी रिसोर्स, ज्या रिसोर्समुळं आपल्याला एनर्जी मिळतो, शक्ती मिळतो, अशा रिसोर्सला आपण एनर्जी रिसोर्स म्हणतो. आता सोलार एनर्जी, सोलारमुळे सौरशक्ती, सूर्यामुळे आपल्याला एनर्जी मिळतो. विंड, वाऱ्यामुळे आपल्याला एनर्जी मिळतो. जिओथर्मलमुळे आपल्याला एनर्जी मिळतो. हायड्रो पॉवरमुळे आपल्याला एनर्जी मिळतो. ते आपण बघूया. फक्त हे एक्झाम्पल्स आहे त्याचा. चिपको मुवमेंट म्हणजे उत्तर भारतात, विशेष म्हणजे उत्तराखंड राज्यात, उत्तर भारतात विशेष म्हणजे हा मुवमेंट उत्तर भारतात चाललेली म्हणजे झालेली होती 1970ला. लोकांनी मेनी मोर पीपल आर कटिंग द ट्रीज फॉर सेल्फिश रिझन. स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक लोकांनी झाडं कापत होते. आणि झाडं कापू नका, झाडामुळे आपल्याला फायदा होतो. झाडाबद्दल महत्त्व सांगितलेले सुंदरलाल बहुगुण हा असा एक व्यक्ती आहे, सुंदरलाल बहुगुण, आणि 1970 ह्या साली चिपको म्हणजे चिपको हा हिंदी शब्द आहे. चिपको म्हणजे असं हग करणे, ट्रीला हग करणे म्हणजे चिपको मुवमेंट, अशी चळवळ त्यांनी उभा केले. कुठं? उत्तर भारतात, विशेष म्हणजे उत्तराखंड येथे. हे पूर्ण लक्षात ठेवा. नमस्कार.